वेलकम बॅक टू माय चॅनल मित्रांनो। तर आज आम्ही चाललो आहे कुठे चाललो? विदर्भाचा राजा आणि लालबागचा राजा। लालबागचा तेच म्हणते त्याला, एकच आहे तो गणपती आपल्या अमरावतीत सगळ्यात मोठा, सगळ्यांना तर माहीतच आहे। खूप दिवसानंतर आज ब्लॉग शूट करत आहे आपण। तर चला गाईस बघू, संध्याकाळी मग वातावरण चाललं राहते, माहोल राहते जरा, आपण पण पाहून येऊ। तर आपल्यासोबत मिलिंद दादा आहे, सर्प मित्र आपले मिलिंद दादा आणि गौरव दादा आणि मी तुमचा मित्र आणि सर्प मित्र। तर चला गाईस, तर चला भेटू आपण डायरेक्ट तिथं जाता इरविन चौकात। चला गाईस। तर मित्रांनो आम्ही चाललो होतो विदर्भाच्या राजा बघायला, पण जाता जाताच आम्हाला सायन्स कोर म्हणजे आता डेपोच्या मागची बॅक साईड आहे, तिथेच आम्हाला मस्त एकदम पत्तरची जसं सजावट केली आहे बाप्पांसाठी। तर आम्हाला विदर्भाचा राजा तर बघायचाच होता, बट आम्हाला इथं हे चांगलं वाटलं, तर आम्ही इथं आता गणपती बघू। तर चला मित्रांनो, आपले झुले गिले आले। हा आहे ना, सरळ आहे ना, देखावा जबरदस्त। अबे इथं मस्त हेही लागले आहे, ठेवाय ना, हे लागले लहान लहान लेकराला, जबरदस्त दिसून आला देखावा। तर काही जबरदस्त देखावा आहे, बघू शकता। आणि चालू आपल्या सायन्स कोर मैदानावर बघा, जबरदस्त दिसून राहिला। कोणत्या हे सायन्स कोर मैदानावरचं आहे। आपण आता अंदर जाऊ। चला गाईज अंदर, जबरदस्त बनवलं रे। हा हर वर्षी मागं काय चाललं होतं, आलो होतो ना, तर तेव्हा झालं हे खतम झालं होतं। चला गाईज अंदर जा। महाकालेश्वर ज्योतिर्लिंग उज्जैनचं, अरे उज्जैनचा हा देखावा। हा तर गाईज चला अंदर। काहीच बघा, महाकालेश्वरचं मंदिर आहे। बघा उज्जैनचं महाकालेश्वरचं मंदिरचा सीन आहे, जो बाहेरचा जो आहे, आणि हे आतमधला आहे। इथे पूर्ण 12 ज्योतिर्लिंगाचे असे फोटो वगैरे लावलेले आहे, बघू शकता। आणि इथे समोर आपली याची मूर्ती आहे, मूर्ती म्हणतात लिंग आहे महाकालेश्वरचं। बघा हा आतमधलं डेकोरेशन आहे, हे असं केलेलं आहे बघा गाईस, मस्त आहे। मस्त तयार केलेला आहे, आणि इकडे यात्रा वगैरे लावली आहे, झुला वगैरे, पॉपकॉर्न,
मस्त देखावा होता. हा सायन्स कोर मैदानातला आहे गाईस मित्रांनो, जबरदस्त आहे सायन्स कोर मैदानमध्ये. हे बघा ग्लास बॉल, हे खेळात आहे ते. आपले दर्शन झाले, मंदिर देखावा मस्त जबरदस्त होता आहे. आता आपण विदर्भाच्या राजाकडे जाऊ, इरविन चौकाकडे. तर चला गाईस तिथे जाऊ.